मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ. लग्न जुळत नाहीत हे गंभीर वास्तव आता सर्व समाजासमोर आलेलं आहे आणि त्यावर नव्यानं चर्चा करण्याची गरज नाही. मात्र या माध्यमातून हमखास लग्न जुळण्याच्या काही टिप्सवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तेव्हा हा जो व्हिडिओ आहे किंवा ही 2-4 व्हिडिओची जी काही कार्यपद्धतीची मालिका आहे तर ती तुम्हाला संपूर्ण पाहणं आवश्यक आहे. साधारणतः प्रत्येक व्हिडिओ हा 5 ते 7 मिनिटाचा असणार आहे आणि 5 ते 7 मिनिटाचा आपल्याकडे जर स्वतःसाठी वेळ नसेल, कारण आपण जे काही गेल्या काही वर्षामध्ये जे काही परावलंबी आणि डिपेंडंट बनलेलो आहोत, तर स्वतःसाठी जर वेळ नसेल तर हा व्हिडिओ इथेच स्किप करा. तुमच्याकडे रील्स पाहण्यासाठी सोशल मीडियावर भरपूर वेळ आहे, ऑप्शन आहेत. तेव्हा सुरुवातीला मराठा लग्न अक्षता गेल्या 6 वर्षापासून एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही. विवाह फसवणुकीपासून सावध करणे, समुपदेशन करणे आणि विवाह जुळविण्यासाठी परोपरीने मदत करणे हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आहे. आणि या माध्यमातून आपण लग्न कशी जुळतात किंवा या माध्यमातून 500-600 लग्न कशी जुळली हे सांगण्यासाठी या व्हिडिओचं प्रयोजन आहे. तरीही आम्ही आमच्या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही. ही गोष्ट आपण पहिल्यांदा ध्यानात घ्यावी. अर्थातच मी गजानन खंदारे, कार्यकारी संस्थापक, मराठा लग्न अक्षता. मराठा लग्न अक्षता हा सामाजिक प्लॅटफॉर्म आहे आणि कुठेच कुणाच गोष्टीसाठी कुणालाच पैशाची मागणी करत नाही. हे आम्ही वारंवार सांगत असतो, ते इथेही सांगतो आहोत. पहिल्यांदा जी काही लग्न जुळवण्याच्या ज्या काही आपल्या ट्रॅडिशनल पद्धती असतील किंवा आधुनिक पद्धती असतील तर त्याच्याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊ की आपला जो काही लग्न हा जो काही 15वा 16वा जो काही असेल तो संस्कार सांगितला जातो. तर त्या संस्काराच्या निमित्तानं 2 मन, 2 शरीर, 2 कुटुंब, 2 गावं, 2 जिल्हे हे एकत्र येण्याची एक आपली लोकसंस्कृतीची परंपरा आहे. पारंपरिक सहजीवनाच्या अंगाने लग्न हा प्रत्येकासाठी एक महत्त्वाचा विषय आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये आपण अशी मानसिकता करून घेतलेली आहे की साधारणतः 20-25 वर्षापर्यंत शिक्षण घ्यायचं असतं, त्याच्यानंतर कुठेतरी सेटल व्हायचं असतं आणि 25 ते 30च्या दरम्यान कुठेतरी लग्न करायचं असतं. मात्र मुलं असो की मुली असो, 30शी ओलांडतो, 32शी ओलांडतो, 35शी ओलांडतो, तरीही कोणीही लग्नाचा विचार करताना दिसत नाही. मग कुठेतरी आपण आपल्या अपेक्षाचं ओझं घेऊन समोर जात असतो आणि ह्या अपेक्षा सोबत बाळगत असताना जर आपल्याला परस्पर सहजीवनाच्या अंगाने किंवा आपल्या कुटुंब व्यवस्थेसाठी किंवा आपल्या कुटुंबाचा वेल असं म्हणायला हरकत नाही पुढे नेण्यासाठी जर आपण लग्न करणार असू तर मग 35-40 नंतर जर तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर मग लग्न करायचं कधी आणि संसार कधी करायचा हा विचार कुणालाच पडत नाही. कारण सोशल मीडियावर, व्हॉट्सअप ग्रुपवर जे काही बायोडाटा येतात तर ते बरेच बायोडाटा असे असतात की नाम मात्र घटस्फोटित किंवा पहिल्या लग्नाचे प्रथम विवाहाचे असतात. उच्च शिक्षित मुलं मुली असतात. त्यांचं वय जर बघितलं तर जन्मवर्ष 1983 पासून सुरू होतं तर 1990 पर्यंतच्या वर्षाचे हे बायोडाटे असतात. मग आपण हे करतो कशासाठी, कोणासाठी, स्वतःसाठी की इतरांसाठी? आणि अलीकडच्या काळामध्ये जी काही विवाह संस्थांचं जे काही पीक आलेलं आहे तर त्या पिकाच्या माध्यमातून मग आपण जे नको त्या गोष्टींचा आपण आपल्या मनावर संस्कार पाडत आहोत किंवा आपण त्याचे पायंडे निर्माण करत आहोत की बऱ्याच भरमसाठ तुम्हाला टीव्हीवर जाहिराती दिसतात की आता संवाद करणं झालं सोपं, चॅटिंग होईल तर डेटिंग होईल आणि डेटिंग होईल तर तुमची आमची मुलं मुली पळून जातील किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतील. विवाह ही संस्था ही पूर्णपणे मोडलेली असेल आणि आमचा दावा आहे की अजून 4-5 वर्षानं येणाऱ्या काळामध्ये 40% मुला मुलींची लग्नच होणार नाही. एकतर तुम्हाला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहावं लागेल किंवा मग एकट्या दुकट्यालाच राहावं लागेल. आणि जी झाली इकून तिकून तर आत्ताच ती परिस्थिती येऊन ठेपलेली आहे की कुणाची तरी सोयरीक होते आणि फोनाफोनी सुरू होते आणि फोनाफोनीत अनेक लग्न मोडतात, लग्न जुळतात. लग्न जुळल्याच्या नंतर कुंकवाचा कार्यक्रम होतो, साक्षगंधाचा कार्यक्रम होतो, पाहुणकी होते आणि मग मुलाकडच्याचा किंवा मुलीकडच्याचा तिच्या जुन्या मित्राचा किंवा जुन्या मैत्रिणीचा फोन येतो आणि किंवा एखादी जुनी भानगड चव्हाट्यावर येते आणि मग त्याच्यातून लग्न मोडल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. किंवा लग्न जुळल्याच्या नंतर 2 महिने, 3 महिने, 4 महिने नव्या नवल्याचा संसार होतो आणि नवीन भानगड समोर येते. त्याच्यातूनही बऱ्याच भानगडी समोर आलेल्या आहेत. 2023ची जर आकडेवारी बघितली तर कुटुंब न्यायालयामध्ये जवळपास 4,68,000 खटले हे प्रलंबित होते घटस्फोटासाठी. तीच आकडेवारी 2024 मध्ये 8 लाखापर्यंत गेली. आता सध्या 11-11.5 लाख खटले हे
विभक्त होण्यासाठी किंवा घटस्फोटासाठी प्रलंबित आहेत किंवा नवरा बायकोच्या भानगडी ह्या प्रलंबित आहेत, ही वस्तुस्थिती गंभीर आहे. ही आकडेवारी तुम्हाला सहज जे काही ई कोडची वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला मिळून जाईल. हा आम्ही काही मंच किंवा पदरचं सांगत नाही. तर ह्या वास्तवाला, या गांभीर्याला आपण कुठेतरी समजून घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण विचार केला पाहिजे. मग आता आपण पारंपरिक जो दुवा होता आपला, मध्यस्थ जो होता किंवा ज्याला आपण मधात्री म्हणायचो, जो सोयीर संबंधामध्ये दोन्हीकडच्या बाजूला बोलायचा आणि आपलं लग्न जुळवायचा, तर तो कुठेतरी आपण बाजूला फेकून दिला. त्याच्या जागी आपण राजकारणाचे सत्कार लग्नामध्ये करत बसलो. तो जेवला का खावला का त्याला विचारलं नाही. जर मुलगा दारू प्यायला शिकला किंवा मुलगी जर भांडणं करायला शिकली तर आपण त्या मध्यस्थावर खापर फोडत गेलो. त्याच्यामुळे आता कोणी कोणाच्या सोयरिकीच्या भानगडीत पडत नाही. ही एक वस्तुस्थिती आहे, ती आपण समजून घेतली पाहिजे. मग दुसरीकडे कुठेतरी 5-6 वर्षाच्या आधी बातम्या आल्या पेपरमध्ये की व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून 7 समुद्रापार जुळलेल्या लग्नाच्या 7 जन्माच्या गाठी. मग 7 जन्माच्या असतात का त्या 7 दिवसाच्या असतात, याच्यावरही विचार करण्याची आता वेळ तुमच्या आमच्यावर आलेली आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये एक ट्रस्टेड प्लॅटफॉर्म म्हणून आपण विचार मांडला होता की व्हॉट्सअपच्या माध्यमातून खरंच लग्न जुळतात का, किंवा खरंच व्हॉट्सअपचं माध्यम तुमचे आमचे लग्न जुळवण्यासाठी उपयोगाचं ठरतं का. तर आमचं उत्तर होय हे असेल. कारण सध्या तरी विश्वासपात्र एक प्लॅटफॉर्म म्हणून एक व्हॉट्सअपचा प्लॅटफॉर्म आहे. मात्र त्याचा बाजार किंवा त्याची निश्चित गर्दी होता कामा नये. तर ते एका नियमाच्या किंवा संहितेच्या चौकटीत तो प्लॅटफॉर्म चालला पाहिजे. त्याच्यातून हमखास लग्न जुळतात हा आमचा दावा आहे. दुसरं एक, अलीकडे विवाह संस्थांचं मोठ्या प्रमाणामध्ये पीक आलेलं आहे. मात्र आमचा दावा आहे की 90% विवाह संस्था ज्या काही ऑनलाईन पद्धतीने पैसे घेऊन कामं करतात तर त्या माध्यमातून लग्न जुळत नाहीत. मात्र बरीच अशी विवाह मंडळं आहेत की जे सामाजिक विवाह मंडळ असतील, मग मराठा विवाह मंडळ, तेली विवाह मंडळ, नाभिक विवाह मंडळ, ही जी मंडळं असतील तर ती आपल्या समाजासाठी काम करतात, अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात. तिसरी एक गोष्ट म्हणजे वधूवर परिचय मेळावे जे आहेत तर त्या माध्यमातूनही लग्न जुळण्याचं एक चांगलं प्रमाण आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की गरीब घरच्या मुली, कमी शिकलेल्या मुली, मुलीला वडील नाहीत, अनाथ आश्रमातील मुली, हे फॅड डोक्यातून काढून टाका. ही फक्त फसवणुकीची केंद्र आहेत. आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या माध्यमातून टप्प्याटप्प्यानं आपणच आपली लग्न कशी जुळवणार आणि तीही फुकटामध्ये कशी ही त्याची पद्धत आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर तेव्हा याची आम्ही प्लेलिस्ट तयार केलेली आहे. लग्न जुळवण्याची सोपी पद्धत किंवा मराठा लग्नाक्षदाची कार्यपद्धती. दुसरा व्हिडिओची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हे जे काही 4-5 व्हिडिओ असतील तर ते पूर्णपणे पहा. अर्ध्या तासाचा वेळ स्वतःसाठी काढा. त्या माध्यमातून, आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपणच आपले लग्न जुळवू. कुणालाही पैसे देऊ नका. जर कुणी तुमच्यासाठी काम करत असेल, तुमच्या ओळखीची एखादी विवाह संस्था असेल, त्या बायोडाटाच्या बदल्यात किंवा तुमची बोलणी करण्याच्या बदल्यात तुमच्याकडून 100, 500, 200, 1000 रुपये मोबदला घेत असेल तर त्याला फसवणूक म्हणता येणार नाही. मात्र 500 टाका, 200 टाका, तुम्हाला अनाथ आश्रमातील मुली दाखवतो किंवा 100 बायोडाटा देतो असं जर कोणी सांगत असेल तर ती फसवणूक असते. कुठल्याच दलालाच्या नादाला लागू नका. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.